तुम्हाला आयुष्य कॉम्प्लिकेटेड वाटतं की सिम्पल वाटतं? असे काही प्रसंग आलेच असतील जिथं तुम्हाला आयुष्य कॉम्प्लिकेटेड आहे, किती समोरची गोष्ट गुंतागुंतीची आहे असं वाटलं असेल. तुम्हाला माहिती आहे असं कधी वाटतं? नमस्ते, मी निखिल खांबे, स्टे ब्लिस प्राणिक हिलिंग सेंटरच्या या पॉडकास्टमध्ये आज आपण डिस्कस करू कुठल्या गोष्टी केल्यावर आपल्याला आयुष्य किंवा त्यातल्या काही गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड बनत असल्यासारखं वाटतं आणि कुठल्या गोष्टी केल्यावर त्या खूप सिम्पल होतात. सुरू करूया. त्याआधी एक छोटीशी गोष्ट. एक लहान मुलगा होता आणि त्याला एका खोलीमध्ये झोपायला पाठवलं होतं. तो तिथं गेला, सगळे लाईट बंद होते. त्याला एक सावली दिसत होती आणि ती सावली बघून त्याला भीती वाटत होती. त्याला खूपच जास्त भीती वाटली. त्यानं भरपूर आरडाओरडा केला. त्याचे आईवडील धावत आले. आल्या त्यांनी लाईट लावला आणि तिथं काहीच नव्हतं. त्यांनी मुलाला सांगितलं की इथं काहीच नाही आहे, घाबरू नकोस, तसाच झोप. परत एकदा ते जातात, लाईट बंद केला जातो आणि परत थोड्या वेळानं त्याला तीच सावली दिसती. तो परत घाबरतो, परत उठतो, परत आरडाओरडा करतो, परत आईवडील पळत येतात, पण तिथं काहीच नसतं. आता हा मुलगा लहान आहे, याला हे सांगता येणार नाही की इथं काहीच नाही आहे. त्यामुळं आईवडील ठरवतील की एकतर आपण याच्याबरोबर झोपू किंवा याला दुसऱ्या खोलीत झोपवूया. लहान मुलाच्या बाबतीत हे ठीक आहे, पण आता विचार करा की एखादा मोठ्या वयाचा व्यक्ती आणि त्याला भीती वाटत आहे आणि त्याची अपेक्षा असेल की आता त्याच्याबरोबर कोणीतरी झोपावं किंवा त्यानं खोली बदलून घ्यावी, तर आपल्याला कसं वाटेल? ही अशी गोष्ट जर आपण ऐकली तर कदाचित आपल्याला हसू येईल, पण इथे नक्की काय होत आहे समजून घेऊ. तुम्हाला काय वाटतं यापैकी काय जास्त प्रॅक्टिकल, सोपं आणि जास्त उपयोगी आहे? तिथं लाईट लावून तिथं भीतीदायक काहीच नाही हे पाहणं, किंवा ती भीती काढून टाकणं, की त्या ठिकाणहून दुसरीकडे जाणं? आत्ता पाहता आपल्याला हेच सोपं वाटेल की तिथं लाईट लावून पाहणं किंवा ती भीती काढून टाकणं जास्त सोपं आहे. पण जेव्हा असा प्रसंग आपल्या बाबतीत घडतो तेव्हा आपण हेच करतो का? फक्त स्वतःमध्ये डोकावून पहा आणि चेक करा की एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा आपण ती भीती काढून टाकतो की ती गोष्ट टाळतो. जेव्हा एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा राग येतो तेव्हा आपण तो फक्त राग काढून टाकतो की त्या व्यक्तीची कशी चूक आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो. जर एखाद्या गोष्टीचा कॉन्फिडन्स वाटत नसेल तर त्याच गोष्टीचा जास्तीत जास्त सराव करून आपण तो कॉन्फिडन्स मिळवतो की ही गोष्ट जमणाऱ्यातली नाही असे वाटतं आपल्याला आणि मग ती आपण सोडून देतो. जर एखाद्या गोष्टीचं वाईट वाटत असेल तर ते वाईट वाटणं आपण काढून टाकू शकतो अगदी सहजतेनं. पण कधीकधी आपण त्या रिलेटेड जागा, त्या रिलेटेड वस्तू, त्या रिलेटेड व्यक्ती यांना टाळत राहतो. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर. जेव्हा हे असं दुःख, वाईट वाटणं, फ्रस्ट्रेशन, राग, संताप, भीती, सेल्फ डाऊट हे न काढता फक्त एक्सटर्नल सिच्युएशन्स बदलायचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं आयुष्य खूप जास्त कॉम्प्लिकेटेड बनतं. तुम्हाला एका मूव्हीमधला खूप पॉप्युलर सीन आठवत असेल की त्या मूव्हीमधलं ते पात्र आरशासमोर उभं असतं आणि त्यांना जखमा झालेल्या असतात, त्याच्यावर त्यांना मलमपट्टी लावायची असती, पण ते स्वतःच्या शरीरावर मलमपट्टी न लावता ते आरशावर लावत असतात. जेव्हा आपण हा सीन बघतो तेव्हा आपल्याला हसू येतं. आपल्याला असं वाटतं की हे फक्त नशेमुळं चालू आहे, पण कधीकधी आपण ही असंच करतो. आपल्या आजूबाजूची सगळी सिच्युएशन, सगळी परिस्थिती, सगळ्या व्यक्ती हे फक्त आरसा आहेत. ते फक्त प्रतिमा दाखवत आहेत, ते फक्त रिफ्लेक्ट करत आहेत जे आपण आहोत त्याला. पण जेव्हा आपल्यामध्ये एखादी भीती, एखादं फ्रस्ट्रेशन किंवा एखादं दुःख आपल्याला सापडतं तेव्हा आपण मलमपट्टी करतो त्या आरशावर. आपण एक्सटर्नल सिच्युएशन्स बदलायचा खूप जास्त प्रयत्न करतो, पण तो फक्त आरसा आहे. जिथं जे दिसत आहे ते फक्त प्रतिबिंब आहे. आपल्याला काम करायला हवं स्वतःवर. अशा प्रसंगात आपण बाहेरच्या वस्तू, बाहेरच्या जागा, आपलं ऑफिस, आपले कलिग्स, आपले फॅमिली याच्यावर बरंच काही काम करायला चालू करतो. गरज असती स्वतःतल्या काही इमोशन्स जस्ट टाकून द्यायची. जखम आपल्याला झाली असेल तर 4 आरशावर करायचे नाही, स्वतःवर करायचे आणि यानं आपल्याला लक्षात येतं की आपलं आयुष्य खूप सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हे वाक्य परत एकदा रिपीट करू. जेव्हा त्रास होईल
तेव्हा मलमपट्टी आपल्या ऑफिसवर, आपल्या सहकाऱ्यांवर, आपल्या फॅमिलीवर लावून उपयोग नाही. आपल्याला गरज आहे फक्त स्वतः थोडंसं डोकावून पाहायची आणि आपल्यामध्ये जे काही आहे ते काढून टाकायचे. हा प्रयोग करून बघणार. जेव्हा तुम्हाला एखादी भीती वाटेल तेव्हा असं म्हणू नका की मला या गोष्टीची भीती वाटते म्हणून मी हे करणार नाही. या उलट असा विचार करा की ती भीती मला काढून टाकायची आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप जास्त राग येईल तेव्हा हा प्रयोग करून बघा. ठरवा की हा राग मला काढून टाकायचा आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये आत्मविश्वास वाटत नसेल, कॉन्फिडन्स वाटत नसेल, तर ती गोष्ट टाळायची नाही, ती गोष्ट सोडून द्यायची नाही, तर हे ठरवायचं की मला या गोष्टीची जास्त प्रॅक्टिस करायची जेणेकरून ही गोष्ट मी व्यवस्थित करू शकेन. कारण हे करणं जास्त सोपं आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. खरं तर याच्या उलट करणं म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी दूर सारत राहणं किंवा कधीकधी एखाद्या ठिकाणहून पळून जाणं हे जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. आणि गंमत म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की इथून आपण निघालो पण परत आपण त्याच सिच्युएशनमध्ये परत येतच आहोत. हां, आणि एक मुख्य गोष्ट, ही भीती, राग येणं, संताप, हे असे विचार येणं, आत्मविश्वास न वाटणं, या सगळ्या फक्त एनर्जीज आहेत. जसं हातावर चिखल उडला तर तो चिखल आपण सहज काढून टाकू शकतो, तशाच या एनर्जीज काढून टाकता येतात. यासाठी खरंच आपल्याला सगळ्या एक्सटर्नल सिच्युएशन्स बदलायची गरजच नाही. आपण जिथं बसलेलो आहोत तिथल्या तिथं आपण या एनर्जी स्वतःच्या काढून टाकू शकतो आणि आपली भीती, आपलं फ्रस्ट्रेशन, आपला संताप, आपलं दुःख कमी करू शकतो. बाकीची सगळी एक्सटर्नल सिच्युएशन बदलण्यापेक्षा आणि मुख्य म्हणजे इतर व्यक्तींना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या एनर्जीज बदलणं हे खूप सोपं आहे. आणि म्हणून प्राणिक हिलिंग वापरून आपण त्या गोष्टी अगदी सहजतेनं करू शकतो. म्हणून जेव्हा आपण ऊर्जेचा अभ्यास करतो, जेव्हा आपण प्राणिक हिलिंग अप्लाय करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आधी कॉम्प्लिकेटेड वाटत होत्या त्या खूप सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. तुम्हाला जर एखादी गोष्ट खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा की या परिस्थितीमध्ये कुठल्या एनर्जीज बाहेर काढणं जास्त सोपं आहे. या सगळ्या इमोशन्स, हे सगळे विचार आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या चक्रांमध्ये अडकून पडलेले असतात. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची गिल्ट वाटत असेल तर ती गिल्ट परत अनुभवायची गरज नाही. ती फक्त एका ठिकाणहून क्लीन करून बाहेर काढून टाकायची आहे. ही गोष्ट इतकी सोपी आहे. या गोष्टीवर विचार करा, या गोष्टीची प्रॅक्टिस करा आणि हे अनुभवा की एनर्जीज बदलून आपल्याला किती मॅजिकल एक्सपिरियन्सेस मिळतात. हा पॉडकास्ट आपण इथं थांबवू. बाय, नमस्ते.